बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। शिरोडा इथं पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी 8 जण शिरोडा समुद्रामध्ये बुडाल्याची भीती व्यक्त होत होती। यातील 4 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे। त्यांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। घटनास्थळी बुडालेल्यांची शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर काही जण कुडाळचे असल्याची माहिती आहे आणि काही जण बेळगाव इथले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर जे पर्यटक या ठिकाणी बुडाले होते त्यांचा शोध सुरू आहे आणि त्यापैकी 4 सापडल्याची माहिती समोर येते आहे। तर शिरोडा समुद्रामध्ये हे पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केली जाते आहे। शिरोडा या ठिकाणी पर्यटनासाठी हे सर्वजण आलेले होते आणि त्यापैकी 8 जण शिरोडा समुद्रामध्ये बुडाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान यातील 4 जणांना बाहेर काढण्यात आलंय, तर उर्वरित जे लोक आहेत त्यांना, जे पर्यटक आहेत त्यांना शोधण्याची मोहीम सध्या सुरू आहे आणि ज्यांना बाहेर काढलेलं आहे त्यांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। तर घटनास्थळी बुडालेल्यांची शोध मोहीम सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते आणि तिकडची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भारत केसरकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। भारत, काय सांगाल, हे सर्वजण कसे बुडाले आणि सध्याची नेमकी स्थिती काय आहे? सद्यस्थिती म्हणजे वेंगुर्ला जो शिरोडा समुद्र भारत थोडंसं थांबवते मी तुम्हाला। नितेश राणे आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडे जाऊयात। नितेश राणे सर, हे पर्यटक इथं पर्यटनासाठी आले होते, मात्र ते बुडाल्याची माहिती आहे। तुमच्यापर्यंत याविषयी काय माहिती पोहोचली आहे? नाही, आता अधिकृत पद्धतीने अजून माहिती पोहोचायची आहे, पण मदत कार्य सुरू आहे आणि जास्तीत जास्त पर्यटकांना दृष्टिकोनातून प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। त्याच्यामध्ये काही मदत आमचे मच्छीमार बांधव पण करतायत, म्हणून पर्यटकांना कसं वाचू शकतो त्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग प्रशासन म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत। निश्चितच पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। तर या सर्वांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि जे स्थानिक मच्छीमार आहेत त्यांची सुद्धा यासाठी मदत घेतली जाते असं नितेश राणेंनी सांगितलेलं आहे। आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी केसरकर यांच्याकडे। भारत केसरकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भारत, काय सांगाल, हे जे पर्यटक आहेत ते नेमकं कधी बुडाले, कसे बुडाले, काय माहिती मिळते याविषयी? शिरोडा जो समुद्र किनारा आहे, या समुद्र किनाऱ्यावर बेळगाव आणि कुडाळ मधील पर्यटक आलेले होते। हे पर्यटनासाठी आलेले पर्यटक संध्याकाळच्या वेळी, दुपारनंतर जो वेळ आहे यावेळी ते समुद्रामध्ये उतरलेले होते आणि ह्यावेळी 8 पर्यटक जे आहे हे बुडाले होते। यापैकी 4 पर्यटकांना वाचवण्यात यश आलं याची समोर माहिती येते। अजून 4 जण आहेत ते बेपत्ता आहेत। यामधील काही बेळगाव आणि कुडाळचे आहेत। जे 4 पर्यटक वाचलेले आहेत त्यांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि इतर जे 4 जण बुडालेले आहेत त्यांचा शोध कार्य चालू आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जी आहे गर्दी पाहायला मिळते, मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा इतर हेल्पलाईन जी आहे याच्या मदतीने त्यांना वाचवण्याचे प्रयत्न चालू आहेत। भरत, मी तुमच्याकडे येते। दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात नितेश राणे यांच्याकडे। सर, हे जे सर्वजण पर्यटक या ठिकाणी बुडालेत त्यांना काढण्यासाठी सध्या काय प्रयत्न सुरू आहेत आणि तिथं प्रशासन आधी होतं का, तैनाती होती का लोकांची? सिंधुदुर्ग जिल्हा हा एक पर्यटक जिल्हा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आमच्याकडे या सीझन मध्ये येत असतात, म्हणून आम्ही प्रशासन म्हणून सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून निश्चित पद्धतीने असतो। म्हणून या घटनेच्या दृष्टिकोनातून जेवढी मदत कार्य सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन असो, आमच्या MMB चे लोक असो, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे लोक असो आणि अन्य लोक सगळेच खात्याची माहिती घेऊन जास्तीत जास्त लोकांना वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकतोय आणि लवकरच या बाबतीमध्ये अधिकृत माहिती आपल्याला दिली जाईल। पण तुमच्यापर्यंत आतापर्यंत जी माहिती पोहोचलेली आहे त्यानुसार एकूणच किती जण बुडालेले आहेत, किती लोकांना बाहेर काढलं याविषयी काही माहिती आहे? वाचवण्याचं यश आलेलं आहे। बाकीच्या लोकांचा प्रयत्न सुरू आहेत। पण ते किती जण होते? टोटल 8 जण होते आणि अधिकृत आणि मच्छीमार बांधव पण आम्हाला याच्यामध्ये मदत करत आहेत। 8 जण होते आणि त्यापैकी किती जणांना बाहेर काढले म्हणाला तुम्ही? 4 जण। 4घांना बाहेर काढलेलं आहे आणि जे उर्वरित 4 आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी सध्या प्रशासन स्तरावर नेमकी कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते, काय प्रयत्न सुरू आहेत? जसं तुम्हाला मी बोललो की मी सगळे डिपार्टमेंट, उदाहरण आमचे पोलीस खातं असो, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड असो, आमचे फिशरीज खातं असो, जिथून जिथून आम्ही जी मदत देऊन त्या बाकीच्या उर्वरित लोकांना बाहेर काढू शकू
त्या दृष्टिकोनातून सगळे मदत कार्य सुरू आहे. एकदा हे मदत म्हणजे सगळ्या लोकांना वाचवण्यात यश आल्यानंतर अधिकृत माहिती आपल्याला सगळी दिली जाईल. निश्चितच धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर नितेश राणेंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे 8 जण बुडाले होते, त्यापैकी 4घांना बाहेर काढलंय आणि इतर जे 4घे आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व यंत्रणांची मदत घेतली जाते आणि जे स्थानिक मच्छीमार बांधव आहेत त्यांची मदत घेतली जाते असंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान एक धक्कादायक अशी माहिती समोर येते. 3 मृतदेह बाहेर काढल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. 8 जण बुडालेले होते आणि त्यापैकी 4घांना तर बाहेर काढलं होतं आधीच आणि त्याच्यानंतर आता 3 मृतदेह बाहेर काढल्याची माहिती समोर येते. याचाच अर्थ जे पर्यटक या ठिकाणी बुडालेले होते त्यांच्यापैकी 3घांचे हे मृतदेह आहेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय.